हॅलो फ्रेंड्स, प्रायग इन्स्टिट्यूट या एज्युकेशनल चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. समूह साधन केंद्र समन्वयक भरती परीक्षा तयारी यामध्ये संप्रेषण हा जो आपला पेपर सेकंडमध्ये विषय आहे तो 15 मार्कासाठी आहे आणि त्यावरती आपण 10 क्वेश्चन्स या ठिकाणी आज विदिन द 5 to 6 मिनिटमध्ये कवर करणार आहोत. सुरुवातीपासून आपण फर्स्ट, सेकंड, थर्ड असे पार्ट त्याचे बघणार आहोत आणि त्यामध्ये या संबंधित विषयाची खोली तुम्हाला माहीत होणार आहे. तर जे मेंबर्स लोक आहेत त्यांना आपली PDF संप्रेषणची मिळालेली आहे, ती व्यवस्थित वाचा, त्याचा अभ्यास करा, त्यातूनही नोट्स तुम्ही काढा आणि संबंधित प्रश्नांचा सराव आपला हा या ठिकाणी आपण चालू ठेवणार आहोत. तर आजच्या पहिल्या पार्टमध्ये आपण या ठिकाणी संप्रेषण म्हणजे काय हा पहिला प्रश्न बघणार आहोत. त्यामध्ये याचं उत्तर आहे माहिती साठविणे, माहिती पाठविणे आणि समजून घेणे. ओके, संप्रेषण म्हणजे काय असतं तर माहिती पाठविणे आणि समजून घेणे हे महत्त्वाचं असतं. त्यामध्ये माहिती देणेच हा उद्देश नसून माहिती घेणे हा सुद्धा त्यामध्ये उद्देश असतो. प्रश्न दुसरा बघूया. संप्रेषण प्रक्रियेतील पहिला घटक कोणता आहे? संप्रेषण प्रक्रिया जी आहे या पूर्ण प्रक्रियेमध्ये जो माहिती देणारा आहे तो त्या ठिकाणी प्रेषक असतो आणि तो प्रेषक म्हणजेच हा पहिला घटक आहे. त्यानंतर प्रेषकानंतर तो संदेश जो असतो हा संदेश हा ग्राहकापर्यंत पोहोचत असतो एका माध्यमातून. ठीक आहे, आणि जो ग्राहक आहे त्यालाच या ठिकाणी प्राप्तकर्ता असं म्हटलेलं आहे. पुढचा प्रश्न, अमौखिक संप्रेषणात खालीलपैकी काय येत नाही? अमौखिक संप्रेषणामध्ये पत्र हे येत नाही, बाकी सर्व हावभाव, चेहऱ्यावरील भाव किंवा देहबोली या सर्व गोष्टी त्यामध्ये येतात. पुढचा प्रश्न बघूया. संप्रेषण प्रक्रियेत माध्यम म्हणजे काय असतं? तर बघा, संप्रेषण ही जी प्रक्रिया आहे त्यामध्ये प्रेषक, ग्राहक, माध्यम हे सर्व गोष्टी येत असतात. आता यामध्ये माध्यम म्हणजे काय तर प्रेषक हा माहिती देतो आणि प्राप्तकर्ता हा माहिती घेतो, परंतु मध्ये त्यांच्या संदेश पोहोचविण्याचं जे साधन असतं त्याला त्या ठिकाणी माध्यम म्हटलं जातं. पुढे संप्रेषणातील अडथळ्यांना आपण काय म्हणतो? जसं आपण आता या ठिकाणी एकमेकांशी बोलतो त्यावेळेस बोलताना जर जवळून एखादा आवाज झाला किंवा एखादी गाडी आवाज करून गेली तर त्या बोलण्यामध्ये त्या आवाजामुळे थोडासा अडथळा निर्माण होतो. ठीक आहे, अगदी तशाच पद्धतीनं संप्रेषणामध्ये सुद्धा अडथळा ह्या नॉईजचा असतो, त्याला आपण नॉईज अडथळा असं सुद्धा म्हणतो. पुढे प्रभावी संप्रेषणासाठी सर्वात महत्त्वाची बाब कोणती? तर संप्रेषण जर चांगलं व्हायचं असेल तर त्या ठिकाणी लांबलचक संदेश नको आहे, कठीण भाषा नको आहे, जास्त माध्यमांचा देखील वापर करणं चुकीचं आहे. त्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट स्पष्टता असायला हवी. स्पष्टता असेल तर माहिती देणारा घेणाऱ्यापर्यंत एका विशिष्ट माध्यमामधून तो चांगल्या पद्धतीने रुजू शकेल. या ठिकाणी हे जे प्रश्न आपण या ठिकाणी बघत आहोत या क्वेश्चन्सवर म्हणजे हे जे क्वेश्चन्स आहेत हे PDF आपण या ठिकाणी अगोदरच आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती सेंड केलेली आहे. संबंधित PDFवर आपण नोट्स जी काढलेली असेल त्यावरती आपण या ठिकाणी क्वेश्चन आन्सरचा सराव घेत आहोत. या क्वेश्चन आन्सर्सचे व्हिडिओ हे मोफत असतील, परंतु आपल्याला मेंबरशिप मात्र जॉईन करावी लागेल संबंधित PDFसाठी. आणि PDF मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपची लिंकसुद्धा आपण ज्यावेळेस जॉईन होणार, मेंबरशिप घेताल त्याच वेळेस आपल्याला त्या ठिकाणी कम्युनिटी टॅबमध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंकसुद्धा दिसणार आहे. ठीक आहे, तर या ठिकाणी संबंधित प्रश्नांवरून तुम्हाला जो कंटेंट आहे, जर तुमच्या सिरियसली तुम्ही जर एक्झाम ओरिएंटेड सिलेबसवरती अभ्यास करू इच्छित असाल किंवा सिरियसली एक्झाम देण्याची तयारी असेल तर नक्कीच तुम्ही मेंबरशिप जॉईन करून आमच्या या यूट्यूब चॅनलवरती व्हिडिओचा तसेच PDFचा वापर करून आपल्या ज्ञानात भर घालून घेऊ शकता. ठीक आहे, तर पुढे बघा, फीडबॅकचा मुख्य उद्देश काय आहे? फीडबॅकचा मुख्य उद्देश काय असतो तर बघा, प्राप्तकर्ता जो आहे तो प्राप्तकर्ता या ठिकाणी फक्त प्राप्तकर्त्यांपर्यंतच संदेश जाणं महत्त्वाचं नाही, तर संप्रेषण पूर्ण झाले आहे की नाही हे समजणे म्हणजे एक प्रकारचं फीडबॅक असतं. ठीक आहे, तर आता पुढे लेखी संप्रेषणाचे एक वैशिष्ट्य कोणते आहे? संप्रेषणामध्ये लेखी, तोंडी अशा पद्धतीचे प्रकार असतात. तर लेखी संप्रेषण म्हटलं की यामध्ये बघा कायमस्वरूपी नोंद हा एक त्याचा विशिष्ट पूर्ण फायदा आहे
कारण लेखी संप्रेषणामध्ये मजकूर लिहिलेल्या स्वरूपामध्ये असतो, माहिती लिहिलेल्या स्वरूपात असते, एखाद्या कागदावरती लिहिलेली असते आणि ती नोंद जी असते ही कायमस्वरूपी त्या ठिकाणी राहते आणि हेच खास वैशिष्ट्य लेखी संप्रेषणाचं आहे. पुढे शिक्षक व विद्यार्थी यांच्यातील संप्रेषण हे कोणत्या प्रकाराचे आहे? तर शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यामधील जे कम्युनिकेशन असतं हे वैयक्तिक संप्रेषण आहे. कारण संप्रेषणाचे प्रकार हे सहभागी होणाऱ्या घटकांवरती असतं. जसं की गट संप्रेषण आहे, म्हणजे शिक्षक वर्ग चर्चा करतात, म्हणजे वर्गातील सर्व विद्यार्थ्यांबरोबर चर्चा करतात, हे गट संप्रेषणाचं उदाहरण राहील. जनसंप्रेषण म्हटलं की लोकांसोबत, म्हणजे एखादा वक्ता आहे, विशिष्ट लोक समोर बसलेली आहेत किंवा त्या ठिकाणी माहिती ही बऱ्याच जणांपर्यंत पोहोचणारी आहे, त्यावेळेस ते जनसंप्रेषण होतं. हे या ठिकाणी आपलं उत्तर जे आहे हे वैयक्तिक संप्रेषण आहे. ठीक आहे. तर आपण जे या ठिकाणी क्वेश्चन्स बघितलेले आहेत, ही कशी वाटली किंवा त्या संबंधित जो कंटेंट आहे तो नक्कीच तुम्हाला सोपा वाटेल. त्यासाठी फक्त आपल्याला या ठिकाणी सेकंड आणि थर्ड पार्टमध्ये सुद्धा काही महत्त्वाचे प्रश्न घ्यायचे आहेत. साधारणतः संप्रेषणावर 4 ते 5 पार्ट या ठिकाणी येतील आणि अवघ्या 6 ते 7 मिनटामध्ये आपली रिव्हिजनसुद्धा होणार आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण 15 क्वालिटी क्वेश्चन्स बघणार आहोत. नक्की पहा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून अभिनंदन. कमेंट करायला विसरू नका व्हिडिओ कसा वाटला ते. आणि अद्यापपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर फक्त पाहून पुढे न जाता चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून कुठल्या तरी एखाद्या व्हिडिओमधून महत्त्वाचा प्रश्न तुम्हाला जर परीक्षेत आला तर तुमची आजची 10 मिनटं 5 मिनटं ही तुमच्या एक्झामच्या दृष्टीनं तुमचं मेरिट वाढवण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरतील. ठीक आहे. तर ज्यांना मेंबरशिप जॉईन करायची आहे त्यांनी मेंबरशिप जॉईन करा, PDF चा फायदा घ्या. आणि नसेल घ्यायची तर त्या ठिकाणी व्हिडिओ तर आपले आहेतच, जे काही फ्री ऑफ कॉस्टमध्ये आपण अपलोड केलेली आहेत केंद्रप्रमुख परीक्षा या प्लेलिस्टमध्ये, त्या ठिकाणी तुम्ही ती पाहून घेऊ शकता. ठीक आहे. तर भेटू आपण आपल्या पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत हॅव अ नाईस डे. बाय बाय अँड थँक्यू.